मंजिरी, काय करतेस तू? अगं 2 मिनिटं बस ना, मला तुझ्याशी बोलायचंय. बस ना. हो, तू पण बस. मंजिरी, आता काही दिवसांनी लग्न करून मी या घरातून कायमची निघून जाईल. इथली माणसं, इथल्या सवयी सगळंच सुटणार ग. मी आता मावशीशी बोलत होते ना, तेव्हा ती सुद्धा थोडीशी इमोशनल झाली. खूप कठीण वाटतंय का सासरी जाणं? आता माझ्याकडे एक उपाय आहे, जेणेकरून तुझं सासरी जाणं तुझ्या मनासारखं होईल. बोल, म्हणजे तुला ऐकायचं असेल तर सांगेन मी. असं काय करतेस? ऐकायचंय. मंजिरी, तू पण ना, सांग ना. नाही, खरंच. म्हणजे जेव्हा माझा गृहप्रवेश झाला तेव्हा तूच मला सांगितलंस की नाही सगळं, यांना काय आवडतं, यांना काय आवडत नाही. आता सुहासच्या बाबतीत जर तुला तसं ऐकायचं असेल तर मी आत्ताही सांगू शकते, माझी काहीच हरकत नाहीये. पण त्या बदल्यात माझ्यासाठी योग्य ती किंमत तुला मोजावी लागेल. बोल, आहे मंजूर? ए, गप्प बस तू. कसली किंमत ग? गपचूप सांग काय आवडतं त्याला ते. हे असं नाही, आधी तू मला काय देशील त्या बदल्यात ते सांग. बरं बाई, तुला काय हवं ते दे. अर्थ झालं, सांग आता काय ते. हे बघ, मी कधीही तुझ्याकडे काहीही मागितलं तरी तुला ते द्यावं लागेल. बरं, तू मागशील ते तुला दे. बघ, विसरणार नाहीस ना? काय बनेल बाई आहे प्रिया. कुणी बघितलं तर वाटेल खरंच सुहासच्या प्रेमात पडलीये की काय. आणि मंजिरी एक नंबरची बिंडोक आहे. आपल्या सोन्यासारख्या भावाचा हात या प्रियाच्या हातात द्यायला निघाली. आता काही खरं नाही, पण मंजिरीचंही आणि मंजिरीच्या त्या भावाचंही आपल्या कर्माने मरणार आहेत दोघंही. मंजिरी, आता फटके खाशील. गपचूप सांग मला त्याला काय आवडतं ते. ठीक आहे, मी सांगते. सुहासला ना रोज रात्री झोपताना एक गोष्ट सांगावी लागते. म्हणजे सशाची, कासवाची, कुणाची. मंजिरी, अगं खरंच, खोटं नाही प्रिया. आणि आणि रोज सकाळी उठल्यावर ना त्याला जबरदस्तीने बाथरूम मध्ये ढकलायला लागतं दात घासायला, नाहीतर तो तसाच ऑफिसला जातो. आणि वर आंघोळ सुद्धा घालावी लागते. अगं मी मजा नाही करत आहे, मी खरंच सांगतेय तुला. बास झालं आता. ए नेत्रा, बघ ना, ही सिरियसली काही सांगतच नाही. तू सांग ना तिला सांगायला. मी काय सांगणार बहिणी, जाऊ दे, नका त्रास देऊ आपल्या प्रियाला. सांगून टाका ना सुहास बद्दल तिला. ए बाई, मला कशाला उडतीये तुमच्या दोघींमध्ये. काय घालायचा तो गोंधळ घाला ना दोघी जणी मिळून. अगं मी मजा करतच नाहीये तुझी. बरं, आता तू मला सांग, आणखी तुला काय वाटतं, आणखी काय काय असू शकेल? मंजिरी, बास झालं आता. हॅलो, आठवण येते ना माझी? सुहास? हो, मग तुला कोण वाटलं? नाही, तसं नाही. तू इतक्या लवकर पोचलास पुण्याला? नाही, अजून वाटेतच आहे. तुझ्याशी बोलावंसं वाटलं म्हणून फोन केला. तुझ्याशी कितीही बोललं, तुला कितीही काही काही सांगितलं तरी परत परत बोलावंसं वाटतंय. हो का? मगाशी आपण बोलत होतो तेव्हा कसं बोलावं हे कळत नव्हतं. आणि आता तुझ्यापासून लांब आल्यावर वाटतंय की मगाशी एवढ्या वेळ आपण बोलत होतो तेव्हाच का नाही बोललो. कसं असतं ना, आपलं मन 1000 प्रश्न विचारत राहतं आपल्याला, नाही का? तुला काय म्हणायचंय प्रिया? तूच सांग. यालाच कदाचित प्रेम म्हणतात. कदाचित? मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय प्रिया. कदाचित. काय झालंय प्रिया तुला? म्हणजे मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि तू हो बरं का कदाचित असंच बोलतेस. काही प्रॉब्लेम आहे का? झालं काही नाहीये, पण मी खरं सांगू का, मला ना खूप झोप येते.
आपण नंतर बोलूया. अरे मग तसं मला सांगायचंच ना आधीच वेडे. नो प्रॉब्लेम, आपण उद्या बोलूया. मी काही जबरदस्ती माझ्याशी बोलत बस असं म्हणणार नव्हतो. आता बस झाला माझा रोमॅन्स, मी उद्या फोन करतो. तसंही तू माझ्या प्रेमात स्वतःहून पडेपर्यंत मी थांबायला तयार आहे. कारण प्रेम हे मागून मिळत नसतं, ते एकतर असतं किंवा नसतं. बाय. बाय. तसा बरा आहे हा सुहास. हा पण किती चांगला आहे ते आत्ता कळेल. हॅलो. मिस्टर सुहास देसाई, कॉंग्रॅच्युलेशन. तुमचं लग्न ठरलं मी ऐकलं. हो, थँक्यू व्हेरी मच. पण मी कोण तुम्ही? मी ओळखलं नाही तुम्हाला. ते गरजेचं नाहीये. मी काय बोलतेय ना त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही ज्या मुलीशी लग्न करणार आहात, सुखी संसार थाटायची स्वप्न बघता आहात, ती मुलगी लफडेबाज आहे. आधी नीट चौकशी करा आणि मग पुढचं पाऊल उचला. मंजिरी, कोट. हो. ओ बोला सुहासराव, बोला काय म्हणताय? मंजिरी, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. माझ्याशी? अरे तू चुकून मला फोन केलास. हा, एक काम करते मी तुला प्रियाचा नंबर मेसेज करते, तू तिच्याशी बोल. तू माझं जरा ऐकून घेशील का प्लीज? अरे अरे मला काय ऐकवायचंय? मी तुला लगेच प्रियाचा नंबर मेसेज करते. बरं मला सांग, या बदल्यात तू मला काय देशील? मी दोन्ही बाजूकडून आहे, माझ्या दोन्ही हातात लाडू आहेत. बोल. ओके फाईन, म्हणजे तू माझं ऐकून घेणार नाहीयेस तर? अरे सुहास ठेवला. हे काय? अहो केव्हापासून कोट दाखवताय मला? घाला ना तो. आणि हा सुहास सुद्धा ना, थोडीशी मस्करी केली तरी राग येतो. लहानच. काय झालं? तुम्ही का चिडलात माझ्यावर? इतरांची लग्न लावताना स्वतःलाही एक नवरा आहे हे विसरू नका. अहो काय? साहेब, बोला. महत्वाचं सांगायचं होतं. तुमचे खूप आभार. होय जी नाही जी सोडून दुसरं काहीतरी बोललात त्याबद्दल. नाही, महत्वाचं आहे त्याच्याशिवाय तुम्ही माझ्याशी बोलणारच नाही. बोला, व्यक्त व्हा. साहेब. काल तुम्ही मला त्या सोनेरी केसाच्या बाईकडे पाठवलं होतं ना साहेब, त्या बाईचं वागणं मला जरा गडबड वाटलं साहेब. तुम्हाला खरंच मनापासून असं वाटतंय तुम्ही फार नवीन माहिती आणली माझ्यासाठी? अहो, ही 1700 वर्षापूर्वीची बातमी आहे, जुनी. ती बाई बरोबर नाही येते. वेलकम. संख्ये पाहिलं कोण आलं आपल्याकडे? साक्षात देखण्यात आई. हॅव अ सीट. सीट सीट. पाहिलं कोण आलं? आनंद आज आनंद. काय घेणार? चहा कॉफी मिळत नाही, दूध.
दिसतं तसं नसतं ना दादा? असो, कसा धोका येऊ शकतो जरा विस्तृत करून सांगाल का? म्हणजे हे 100% बरोबर आहे की तुम्ही प्रियाला सत्यजित दादांबरोबर रंग खेळताना पाहिलं, अगदी गळ्यात पडून रंग खेळताना पाहिलं, पण त्याच्या आधी जे घडलं ते तुम्ही नाही पाहिलं ना दादा? काय बरं झालं त्याच्यात? दादा, त्याचं काय झालं, सत्यजित दादांनी प्रियाला बळजबरीने भांग पाजली हा. आणि मग भांग प्यायल्यावर तुम्हाला तर माहितीये काय. असं तुम्ही खरं बोलताय? दादा तुम्ही खरं बोलताय? तुम्ही खरं बोलताय? तुमच्या चेहऱ्यावर दिसते ते की तुम्ही अतिशय मनापासून 100% खरंच बोलताय. देखण्यातही तुम्ही खोटं बोलत असतात. म्हणजे मी तुमच्या हाताखाली गीता कोंबली असते आणि सांगितलं असतं, म्हणा जे काही सांगेन ते सत्य सांगेन, सत्याशिवाय काही सांगणार नाही. त्यामुळं तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट लिहिलेलं दिसते की तुम्ही अतिशय खरं बोलताय. हो दादा, तांबडे बाबांसपत मी खरं बोलतेय. म्हणजे मी जर खोटं बोलत असेल ना तर नरकात पाठवतील तांबडे बाबा मला. तांबडे बाबा तो बिझनेस करत नाहीत. नैन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा, अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा. सत्यजितचा फोन. हो. उचल. अरे पण आशिष, उचल ना. ऐक, उचल. त्याच्या होला हो कर. उचल लोक. हॅलो. मिस जाधव, सत्यजित मुधोळकर बोलतो. हा हा, बोला ना. आपण त्या दिवशी म्हटलं होतं की ठरवूया कधी भेटायचं ते. आज भेटू शकतो का? ते आज मला ते आज सत्यजित भेटायला बोलवतोय. अरे पण आशिष. हॅलो मिस जाधव. हा बोला ना. नाही, म्हटलं आज भेटू शकतो का आपण माझ्या ऑफिसला भेटू शकतो. मी तुम्हाला हवं तर पत्ता SMS करतो. हा मिस्टर मुधोळकर. हा चालेल ना, आपण आज भेटूया. त्याचं काय ना, माझा साता रोडला आज एक काम आहे, आपण तिथेच भेटू मग. आणि माझी आणखीन एक रिक्वेस्ट होती. हा बोला ना. येताना सोबत आशिषचे रिपोर्ट्स घेऊन याल का? हो हो चालेल ना, माझी काही हरकत नाही. फोन ठेवू का मी? ओके, वाट बघतो. बाय बाय. गुड द्या. आता काय करायचं? तर सत्यजित समोर मी नैना म्हणून कशी जाऊ? नैना सत्यजित समोर कशी जाईल हे तू माझ्यावर सोड. आणि आता तुलाही कळेल मी दुधारी तलवार आहे की बोथट. नमस्कार, मी नैना जाधव. तुम्ही सत्यजित मुधोळकर का? हो, नमस्कार. नमस्कार. सॉरी, 2 वेळा तुम्ही घरी येऊन गेलात, पण आपली काही भेट झाली नाही. म्हणजे मी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. ओके. आता आशिष कसं आहे? बरं आहे. डॉक्टर पाठक त्याची ट्रीटमेंट करतात. बघूया. तुमचं संपूर्ण नाव, तुमचं आडनाव जाधव, राईट? नैना जाधव. हो. तुम्ही मूळच्या कोल्हापूरच्याच आहात का? नाही, मूळची नाशिकची.
सध्याच कोल्हापुरात स्थायिक झाले. मी एकट्याच राहता इथे? नाही, मी माझ्या बाबांसोबत राहते. आशिष तुम्हाला कुठे भेटला? तो काही दिवसांपूर्वीच माझ्या गाडीखाली आला होता. म्हणजे माझ्या बाबांनी आणि मी त्याला घरी नेलं. त्याला स्वतःबद्दल काहीच आठवत नव्हतं. म्हणजे तो स्वतःची ओळखही विसरला होता. तेव्हा माझ्या बाबांनी ठरवलं की त्याची सगळी ट्रीटमेंट करायची नाही. खरंच खूप ग्रेट काम केलं तुम्ही. ग्रेट कसलं? अहो, एक माणूस म्हणून समोरच्या व्यक्तीसाठी कर्तव्य करतोय, एवढंच. मी तुम्हाला त्याच्या रिपोर्ट्सची फाईल आणायला सांगितली होती, तुम्ही आणलेत का ती? हो, आणलेत. हे बघ. मिस जाधव, तुम्ही आणि तुमच्या वडिलांनी आशिषसाठी जे काही केलंय ते खरंच ग्रेट आहे. पण आशिष कोण, कुठला हे तुम्हाला इतके दिवस माहित नव्हतं आणि म्हणून तुम्ही त्याच्या इलाजाचा सगळा खर्च आजपर्यंत केला. पण इथून पुढे त्याच्या इलाजाचा सगळा खर्च मी करणार आहे. अहो, पण प्लीज ऐकून घ्या. म्हणजे काहीही कारण असेल, पण मला असं वाटतं की मला आणि माझ्या बायकोला असं वाटतं की आशिषच्या या अवस्थेला आम्ही जबाबदार आहोत. सो प्लीज. ठीक आहे. अरे वा, तू कसं काय आलास? नाही, 2-3 दिवसांपूर्वी इथे यायला तुला आमंत्रण द्यायला लागत होतं म्हणून म्हटलं. अरे हो, मी विसरले मी. तुला इथे यायला काहीतरी कारण मिळालंय ना आता. प्रियाशिवाय राहवत नाहीये का? चल बस, आपण बसून बोलूया. जिरी, तू जरा माझं ऐकून घेणार आहेस का प्लीज? सुहास, काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? तुझा चेहरा एवढा गंभीर का दिसतोय? काल मी पुण्याला जायला इथनं जेव्हा निघालो तेव्हा मला रस्त्यात असताना एक निनावी फोन आला. आवाज एका लेडीजचाच होता आणि ती म्हणत होती की तुम्ही ज्या मुलीशी लग्न करणार आहात ती चांगल्या चालीची मुलगी नाहीये. ती पुढे म्हणाली की तिच्या कॅरेक्टरची तुम्ही नीट चौकशी करून घ्या बाहेर. आणि हे सगळं ऐकल्यानंतर मला राहावलं नाही म्हणून मी तडक तुझ्याकडे निघून आलो तुला हे सगळं सांगायला. मंजिरी, ती बाई जे सांगत होती ते खरं आहे का? म्हणजे खरंच प्रियाचं कुठे अरे काय बोलतोस तू? तसं असतं तर मी तुला सांगितलं नसतं का सुहास? आणि लोकांचं काय रे, लोक काहीही बोलतात. मग त्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे आपण ठरवायला नको का? हो. आणि तू प्रियाबद्दल विचारतोस ना, तिची मी खात्री देते तुला. प्रिया चारित्र्य संपन्न मुलगी आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे या गोष्टीवर. कसं आहे ना सुहास, यांचे कोल्हापुरात खूप हितशत्रू आहेत. त्यामुळे ती लोक हे असं वागूच शकतात. आता तुला सांगायला हरकत नाही, पण यापूर्वी सुद्धा असा प्रकार मधुरा आणि विहंग भाऊजींच्या बाबतीत घडला होता. कुणीतरी बाई अशीच विहंग भाऊजींवर आरोप करत होती रे. पण शेवटी काय झालं, हा सगळा बनाव आहे हेच सिद्ध झालं ना. सुहास, माझा एक सुहास, तू या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर. अजिबात विश्वास ठेवू नको या सगळ्यात. कसं आहे ना, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर 100% विश्वास टाकतो ना, तेव्हा त्या व्यक्तीशी असलेलं आपलं नातं घट्ट होत जातं. जोडीदाराच्या बाबतीत जर असे गैरसमज मनात घर करून राहिले ना, तर त्याचा त्रास होतो अरे, दोघांनाही. आणि एवढं करून नातं टिकवून जरी ठेवलं ना, तरी त्याचा पुढे जाऊन फक्त सहवास होतो, संसार होत नाही. बरोबर आहे. थँक्स मंजिरी. तुझ्या या बोलण्याने माझ्या मनातलं गैरसमजुतीचं मळप दूर झालं.